श्री स्वामी समर्थ. स्वतःच्या कर्मापासून कोणीच पळून जाऊ शकत नाही. तर कर्माचे फळ हे प्रत्येकालाच भोगावे लागते. कारण हाच तर खरा कर्माचा सिद्धांत आहे. म्हणून तूही नेहमी हे लक्षात ठेव की कर्म करताना वागताना विचार करून कर. तुझे उत्तम कर्मच तुला नशीबवान बनवतील. नशिबात असलेल्या व नशिबात नसलेल्याही गोष्टी तुला प्राप्त करून देतील. तू तुझे कर्म स्वच्छ व प्रामाणिक ठेवशील तर आमची साथ तुला नेहमीच मिळेल आणि याच साथीने तुला सत्याच्या वाटेवर चालून यशाला गवसणी घालायची आहे. तेव्हा तुला यशस्वी होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. एकदा का तुझे कर्तव्य सिद्ध झाले की मग तुला सतत नावे ठेवणारी, तुला कमीपणाची जाणीव करून देणारी व्यक्तींचीही मान खाली झुकली जाईल. ती व्यक्ती तुझे यश मान्य करेल. म्हणून तू तुझ्या चांगल्या कर्मावर प्रामाणिकपणे भर दे. आम्ही तुझ्या आनंदाची, यशाची काळजी घेऊ. बाळा, आयुष्यात इतकाही सरळ साधा प्रामाणिक राहू नकोस की कोणीही येईल व तुला त्रास दुःख देऊन जाईल. तुझ्या साधेपणाचा फायदा कोणालाही घेऊन देऊ नकोस. तुझे कर्म चांगले कर, पण तुझा गैरफायदा कुणाला घेऊ देऊ नकोस. कारण मर्यादेपेक्षा जास्त साधे सरळ असणे सुद्धा ठीक नाही. कारण जंगलामध्ये सुद्धा सर्वात आधी तीच झाडे कापली जातात जी अगदी सरळ असतात. हे लक्षात ठेव. त्याचप्रमाणे जीवनात कधीही स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्यांचा वापर करू नकोस आणि स्वतःचा वापर कोणालाही करू देऊ नकोस. यशाच्या वाटेवर चालताना लोकांचे बोलणे फारसे मनाला लावून घेऊ नकोस. कारण हेच लोक तुला घोड्यावर स्वार होऊनही देणार नाहीत आणि हेच लोक तुला सुखाने पायाने देखील चालूही देणार नाहीत. तर प्रत्येक बाबतीत तेच काही ना काही दोष काढतच राहतील. म्हणूनच त्यांचा दोष स्वीकार कर. त्यांना फारसे महत्त्व देऊ नकोस आणि त्याला अजून सुंदर अचूक बनव. म्हणजे मग यश तुला मिळवता येईल. बाळा, जिथे तुला किंमत दिली जात नाही, तुझा आदर केला जात नाही आणि तुझा स्वाभिमान जेथे दुखावला जातो तेथे कधीच चुकूनही जाऊ नकोस. पण जी लोक तुझा आदर करतात त्यांना कधीही अंतर देऊ नकोस. तुझ्या जवळच्या नात्यांना, माणसांना जप. त्यांची काळजी घे. कारण हीच तुझी खरी संपत्ती आहे. आयुष्यामध्ये घडलेल्या गोष्टीही कितीही वेदना, त्रास देणाऱ्या असल्या तरीही त्यांना मागे टाकून पुढे चालण्याचे धाडस करावेच लागते. त्या जुन्या गोष्टीत अडकून राहण्यापेक्षा वेळेबरोबर पुढे जायलाच हवे. कारण ही वेळच आहे जी तुला जगण्याचे नवे कारण शोधून देईल. तुझ्या जगण्याला नवा अर्थ प्राप्त होईल. हे लक्षात ठेव. वेळेत खूप ताकद आहे आणि हीच ताकद तुला ओळखायची आहे. त्याचा उपयोग करून येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जायचे आहे. आयुष्यात कशाचेही टेन्शन घेऊ नकोस. व्यर्थ चिंता करू नकोस. कारण ताण चिंता करून काहीच उपयोग होणार नाही. चिंता करून कोणीही यशस्वी झाले असते तर सर्वच जण यशाचा आनंद उपभोगलेले असते. जीवनात दुःखच मग राहिले नसते. आयुष्यात कधीही तुझ्याकडे असणाऱ्या गोष्टींचा गर्व करू नकोस
आणि तुझ्याकडे नसणाऱ्या गोष्टीची खंत देखील मनात ठेवू नकोस. तरच तुला या जगण्याचा आनंद अनुभवता येईल. आमची निस्वार्थी भक्ती तुला करता येईल. तो शुद्ध भाव मनात नेहमी जागा ठेव. त्याच शुद्ध निस्वार्थी भावनेने भक्ती व कर्म कर. कोण चांगले की वाईट आहे तुला तेव्हाच समजेल जेव्हा तुझी परिस्थिती चांगली नसेल. तेव्हाच तुला आपल्यातील परक्याची आणि परक्यातील आपल्याची जाणीव होईल. तो क्षण जपून ठेव. कोणाला कसे वागायचे आहे तसे त्यांना वागू दे, पण तू मात्र तुझ्यातील प्रामाणिकपणावर ठाम राहा आणि नेहमी आनंदी राहा. तू कोणाला कितीही जीव लाव, कितीही आपलेपणाची जाणीव करून दे, त्यांना आपले मान, पण तरीही काही लोक तुला वेळोवेळी परकेपणाची जाणीवच करून देतील. म्हणून जीवनात कोणत्याही स्वार्थी नात्यामध्ये स्वतःला अडकवून घेऊ नकोस. त्यामध्ये स्वतःची फसवणूक होऊ देऊ नकोस. तर तुझा मार्ग वेगळा व स्वच्छ निवड आणि त्याच मार्गाने निरंतर चालत राहा. भलेही या मार्गात तुला सोबती कमी भेटतील, पण जे काही व्यक्ती तुला भेटतील त्या प्रामाणिक व सच्चा असतील. म्हणून संख्या महत्त्वाची नाही, तर वेळेला साथ देणाऱ्या व्यक्ती महत्त्वपूर्ण असतात. आणि तुझ्या या प्रामाणिकपणाच्या मार्गात, या वाटेवर तुला आमचीही नेहमीच साथ लाभेल. तू खरा असशील तर तुला आम्ही कधीही एकटे सोडणारच नाही. तर तुझ्या प्रत्येक सुखात आणि दुःखातही तुला आमची मदतच होईल. तुला आमचा आशीर्वाद लाभेल. जीवनातील कठीण प्रसंगी उठून उभे राहण्याचे धाडस व जिंकण्याचे साहस निर्माण होईल. बाळा, आयुष्यात तुला खऱ्या अर्थाने सुखी व समाधानी व्हायचे असेल तर तूही इतरांना तेच देण्याचा प्रयत्न कर. सुख तुझ्याकडून इतरांना देण्याचा प्रयत्न तू करत असशील तर तुला आमच्याकडूनही सुख, आशीर्वाद, कीर्ती प्राप्त होईल. पण तू कोणाला दुःख देत असशील, त्रास देत असशील तर चुकूनही आमच्याकडून तुझ्यासाठी सुखाची अपेक्षा ठेवू नकोस. आणि जर तुला कोणी मुद्दामहून त्रास, दुःख देत असेल तर तू काहीच करू नकोस. तूही त्यांच्यासारखाच वागू नकोस. तर ही वेळच त्यांना एक दिवस योग्य ते योग्य तसे उत्तर देईल हे विसरू नकोस. आम्ही सर्वांचे आहोत, पण वाईट कर्म करणाऱ्या व्यक्तीचे व चुकीचे वर्तन करणाऱ्या व्यक्तीला आम्ही कधीही माफ करत नाही. आमच्या भक्ती मार्गात त्या व्यक्तींना कधीही स्थान मिळत नाही. म्हणून बाळा, आयुष्यात नेहमी पुढे जायचे असेल तर स्वतःला स्वतःसाठी चांगले करून बघ आणि तुलाही अनुभव नक्कीच येईल. चांगल्यातून शेवटी चांगलेच निर्माण होते व ते कायमस्वरूपी टिकून राहते हे लक्षात ठेव. तुझ्या भक्तीत, तुझ्या सेवेत आणि तुझ्या सध्याच्या कामात सातत्य ठेव. तू जे काही काम आता करत आहेस ते प्रामाणिकपणे निरंतर करण्याचा नेहमी प्रयत्न कर. त्यामध्ये कधीही कोणत्याही प्रकारे कोणत्याही गोष्टीसाठी खंड पडू देऊ नकोस. श्री स्वामी समर्थ. आजचे स्वामी संदेश आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा. असेच संदेश नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.